रेकॉर्डिंग ऑफ पल्स रेट के. तर पल्स रेट निघतो तो कशावरती निघतो? आर्टरीज म्हणजे रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्या ज्यावेळेस प्रेशर आपण दाबतो त्यावेळेस आपल्याला काय निघतं? जनरली कॉक्सिजियल आर्टरी अँड फ्युमरल आर्टरी. दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत, कॉक्सिजियल आर्टरी आणि फ्युमरल आर्टरी. ओके. तर ह्या दोन आर्टरीवरती काय करावं लागतं? इन द कॉक्सिजियल आर्टरी तुम्हाला पुढे आता एक अॅनिमल डायग्राम दाखवतोय, त्या डायग्राम वरती तुम्हाला समजेल. कॉक्सिजियल आर्टरी फेल्ड बाय किपिंग इंडेक्स अँड सेंट्रल फिंगर बिलो द रूट ऑफ द टेल. जिथून शेपूट चालू होती त्या अॅनिमलची, त्या शेपटीच्या तिथं ही कॉक्सिजियल आर्टरी आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी काय करायचं? आपला अंगठा आहे, हा अंगठा काय करायचा? थंब इट शुड बी प्रेस. अंगठा त्या ठिकाणी काय करायचं? शेपटीच्या टोकाला दाबून धरायचा आहे. दाबून धरल्यानंतर आपल्याला काय करायचं? आपल्या हातात त्याचे ठोके जाणवतात सदल. ऍक्च्युली हे शेपटीच्या पूर्ण जिथून चालू होती तिथून टेल, रूट ऑफ द टेल. ऍट दिस रूट ऑफ द टेल इट शुड बी फेल्ट दॅट द युअर फर्स्ट थंब अँड रेकॉर्डिंग द रिडिंग. इथं काय करायचं? शेपटीच्या टोकाला तुम्ही अंगठा काय करायचा आहे? दाबायचा आहे. अंगठा ज्यावेळेस तुम्ही शेपटीच्या टोका पहिल्या रूटला दाबताल तर त्यावेळेस आपल्याला काय होतं? हाताला काय होतं? सेन्सेशन जाणवतं. आणि मग आपण काय करायचे? त्याचे हृदयाचे ठोके काय करायचे? मोजायचे आहेत. आता पल्स रेट इज अ फास्टर इन द फेवर. जर जनावरला जर ताप वगैरे आला असेल तर काय होतात? हृदयाचे ठोके जास्त आपल्याला जाणवतात. अँड अगेन इन द पेनफुल कंडिशन, ताप वगैरे आला असेल तर तरी सुद्धा, किंवा जर जनावरती स्ट्रेस आला असेल, आफ्टर दॅट इन द स्ट्रेस you should be finding there the more pulse rate. Okay, let's see the normal pulse rate per minute. कॅटल म्हणजे गाईचं पल्स रेट किती आहे? एका मिनिटाला 45 ते 55 ठोके. देन sheep and goat are the 70 to 80 pulse rate. Then chicken म्हणजे poultry birds, okay, there's a 120 to 200. Then horse 30 to 45. Then dog 90 to 100. And swine म्हणजे डुक्कर, ओके. पिगचा आपला पल्स रेट येतो 60 to 70. दिस डायग्राम शोविंग देअर. ओके. ही तर टेल दिसते तुम्हाला. टेल जिथं रूट आहे पहिला एकदम टोकाला रूट टेल इथून तुम्हाला थंब आहे. तर थंब दाबल्यावर तुम्हाला काय समजणार आहे? पल्सेस समजणार आहे. थर्मोमीटर दाखवलंय, क्लिनिकल थर्मोमीटर. शेपटीच्या खाली इनसाइडिंग ऑफ दिस वन टेल शुड होल्स. ओके, दोन होल आपल्याला पाहायला. द फर्स्ट होल इज नोन ॲज द ॲनस. पहिले जे होल असतं त्याला म्हणलं जातं ॲनस. द फंक्शन्स ऑफ ॲनस युरिन ॲज द बॉडी ओपनिंग ऑफ द व्हाजाइना. ओके, सेकंड होल. होल मध्ये काय करायचंय? हा जो थर्मोमीटर आहे थर्मोमीटर करायचंय मध्ये इन्सर्ट करायचंय आतमध्ये आणि कॅल्क्युलेट द रिडिंग. इज आर नोन ॲज बॉडी टेम्परेचर असं काढलं जातं. ॲनस रिजन, इनसाइडिंग इन द ॲनस रिजन inserted the thermometer and calculate the सर आवाज ब्रेक and होतोय. root of the finger. आवाज ब्रेक वाला आहे सर. जरा एक मिनिट. आता येतो का? आता येतोय का बघा? हो सर. चित्र जो बघा, इथं रूट ऑफ टेल आहे, जिथून शेपूट चालू होती तिथं अंगठा काय तुम्हाला त्यानंतर शेपटीच्या खाली दोन असतात. द फर्स्ट वन इज फॉर ॲनस. त्याला म्हणतात ॲनस. ॲनसचं फंक्शन काय? रिमोव्हेशन ऑफ ॲनस रिजन मध्ये काय? सर वॉइस ब्रेक होतोय. सर वॉइस ब्रेक होत. काय आहे तिथं करायचं? आता
ह्या अॅनस रिजन मध्ये काय करायचं, जिथून urine आणि फिसेस बाहेर पडते त्या ठिकाणी थर्मामीटर इन्सर्ट करायचं. इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला तिथलं काय मिळतंय, आता येतोय का आवाज? येस सर. स्लाइडचा प्रॉब्लेम झालाय, शेअर काय करता येईल, आपण तरी शिकून घ्या. जे आपण बघितलं आता की अॅनस रिजन शेपटीच्या खाली जिथून युरिन बाहेर पडतं त्या ठिकाणी काय करायचंय, थर्मोमीटर तुम्हाला इन्सर्ट करायचंय आतमध्ये. ओके, फॉर द 5 मिनिट्स, 5 मिनिटांनी थर्मोमीटर लगेच काढायचा आहे. आणि मग लगेच तुम्हाला काय मिळतं, बॉडी टेम्परेचर ऑफ द ॲनिमल, जनावरचं बॉडी टेम्परेचर ॲनिमलचं मिळत आहे. त्याच्यानंतर आता दुसरा भाग एक आहे रेकॉर्डिंग ऑफ द रेस्पिरेशन रेट. ओके, श्वासोच्छवासाचे ठोके. तर दिस वन शुड बी फाउंडिंग देअर आणि पर्टिक्युलर द फोर लेग, म्हणजे पुढचे जे पाय आहेत, ते पायाच्या खालच्या पोटाचा जो खालचा भाग असतो, त्या पोटाच्या खालच्या भागामध्ये, पोटाच्या खालच्या भागाचे ती तुम्हाला काय करायचं, हात धरायचे दाबून. The your palm should be again at this bottom side of this your belly region. पोटाच्या खालच्या साईडला हात काय करायचा आहे, दाबून धरायचा आहे. हात दाबून त्यानंतर हाताला काय होतात, श्वासोच्छवासाचे आपल्याला ठोके जाणवतात. ओके, आणि कॅल्क्युलेट द हाऊ मेनी ऑफ द रेस्पिरेशन रेट, किती हाताला तुम्हाला ठोके जाणवतात. म्हणजे पोट काय होतं, आत बाहेर करतं. जसं श्वास घेईल तसं पोट काय होतंय, आत येतंय, परत श्वास सोडला की पोट बाहेर जाते. असं हाताला तुम्हाला काय होतात, हे जाणवतं की कॉम्प्रेशन अँड डिप्रेशन. ओके, किती आत गेले बाहेर गेले, किती आत गेले बाहेर गेले. असं काय करायचं, हाताला तुम्हाला मोजायचंय की किती तुमचे हृदयाचे ठोके, किती ते तुमचे ठोके हाताला किती वेळ तुम्हाला प्रेसिंग होते. ते झाले तुमचे काय झालं, कॅल्क्युलेशन ऑफ रेस्पिरेशन रेट. रेस्पिरेशन किती वेळा त्यांनी श्वास घेतलाय. ओके, नॉर्मल रेस्पिरेशन रेट वगैरे जे आहे, रेस्पिरेशन रेट वगैरे मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे. देन कॅल्क्युलेट द बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर काढत असताना यू शुड बी फर्स्ट वन रिमूव्हिंग ऑफ द फिसेस अँड युरिन. ओके, अॅनस रिजन मध्ये तुम्हाला इनसाइडिंग द हँड्स इन द अॅनस रिजन. अॅनस रिजन जिथून शेण आणि युरिन बाहेर पडतंय तिथं पहिल्यांदा तुम्हाला हात घालून आतमध्ये हात घालून तुम्हाला शेण वगैरे बाहेर काढावं लागतं, नाहीतर शेणाचं टेम्परेचर थर्मोमीटर मध्ये येतं. शेण बाहेर काढल्यानंतर देन अगेन दॅट अप्लाय द ग्रीन व्हॅसलिन. हिरव्या कलरचं जे आयुर्वेदिक व्हॅसलिन मिळतं ते व्हॅसलिन काय करायचे तुम्ही, त्या इनसाइडिंग इन टू रिजन्स, म्हणजे आतल्या साईडला काय अॅनस रिजनला लावायचं आहे. आतल्या साईडला अॅनस रिजन मध्ये लावल्यानंतर मग थर्मोमीटर, आफ्टर दॅट द अप्लाइंग द व्हॅसलिन इनसाइडिंग इन द अॅनस रिजन, इन्सर्ट द थर्मोमीटर, क्लिनिकल थर्मोमीटर. क्लिनिकल थर्मोमीटर त्यामध्ये काय करा, अॅनस रिजन मध्ये पूर्णपणे काय करा, इन्सर्टिंग करा फॉर 5 मिनिट्स. 5 मिनिटासाठी इन्सर्टिंग करा. आफ्टर दॅट 5 मिनिट्स अगेन टेकन दॅट द रिडिंग विदिन द डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरनेट. कुठला तुम्ही थर्मोमीटर यूज केलेला आहे त्याच्यावरती डिपेंडन्स आहे. डिग्री सेल्सिअसचा यूज केला असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये बघा, किंवा डिग्री फॅरनेटचा यूज केला असेल तर डिग्री फॅरनेट मध्ये बघा. नॉर्मल द टेम्परेचर ऑफ द कॅटल अँड बफेलो, गाय आणि म्हशीचं नॉर्मल टेम्परेचर हे 37 to 40 डिग्री सेल्सिअस, 37 ते 40 डिग्री सेल्सिअस याच्या दरम्यान मध्ये टेम्परेचर गाय आणि म्हशीचं असतं. ओके, फॉर द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द फाऊल, ओके, जी कोंबडी असते ती कोंबडीचं नॉर्मल टेम्परेचर आफ्टर दॅट द 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती काय असतं, टेम्परेचर असतं पोल्ट्री बर्डचं. ओके, दिस वन इज द
exercise number your fifth recording of the pulse rate, respiration rate and body temperature of animals. Okay, तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये ऑब्झर्वेशन आहे. आता हे ऑब्झर्वेशन तुम्हाला स्वतः काय काढता येणार नाही. इथं कॉलेजला असतं तर आपण ऍक्च्युअली गोठ्यावर जाऊन ते ऑब्झर्वेशन घेतो आपण दरवर्षी आणि भरतो. आता तुम्ही काय करायचंय, हे ऑब्झर्वेशन तुमच्या जवळचं जे व्हेटरनरी हॉस्पिटल असेल त्या व्हेटरनरी हॉस्पिटल मध्ये तिथं जाऊन ते व्हेटरनरियन जिथं असेल त्या हॉस्पिटल मधला ते व्हेटरनरियन बरोबर जाऊन तुम्ही हे ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत. पल्स किती आहेत, त्याच्यानंतर रेस्पिरेशन रेट किती आहे आणि तुमचं त्या जनावरांचं बॉडी टेम्परेचर किती आहे. तुम्ही काय स्वतः करायचं नाही, ते व्हेटरनरियनला घ्या किंवा प्रायव्हेट व्हेटरनरियन सुद्धा असतात. ओके, तिथून जाऊन ते काय घ्यायचे, तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत. ओके, अजून काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? आणि ते ऑब्झर्वेशन तुमच्या लाईव्हस्टॉकच्या प्रॅक्टिकलच्या मॅन्युअल मध्ये लिहायचे आहेत. ओके, मॅन्युअल मध्ये प्रश्न उत्तर आहेत आणि ऑब्झर्वेशन लिहायचे आहेत. काय प्रॉब्लेम आहे का अजून ह्याच्यामध्ये कुणाला? एक्सरसाइज मध्ये कळलं नाही असं आहे का काय? एक मिनिट, स्लाइड शेअरिंग चालू झालेलं आहे, परत आपण जाऊया डॉक्युमेंट. सर ग्रीन वॅसलीन कशासाठी वापरतात? ग्रीन वॅसलीन वापरलं ना तर थर्मोमीटर इझिली इन्सर्ट होतो आतमध्ये. जर आपण जर डायरेक्ट थर्मोमीटर जर इन्सर्टिंग केला तर गाय काय होती, उधळायची चिन्ह असतात, म्हणजे गाय काय होती मागणं लाथा वगैरे मारायला चालू करते. त्यामुळे ग्रीन वॅसलीन वापरायचं. व्हाईट वॅसलीन जर वापरलं तर व्हाईट वॅसलीन मध्ये पेट्रोल असते, पेट्रोलियम इथर, आणि इनसाइडिंग जर आपण स्किन त्या अॅनेस्थेसियाच्या आतमधल्या स्किनला वॅसलीन लावत असतो, तिथं जर व्हाईट वॅसलीन पेट्रोलियम इतर जर झालं तर काय होतं, इरिटेशन होतं त्या अॅनिमलला. अॅनिमल काय होतो, सैरबेर होण्याची चिन्ह आहेत. हे बघा, आता हे दाखवले बघा, मी परत गाय आली, आपण आलोय गायीच्या इथं. बघा इथं टेल मध्ये हा अॅनेस्थेसिया मध्ये इन्सर्टिंग करायचं थर्मोमीटर. ओके, त्यानंतर रेस्पिरेशन रेट बघा, हा पोट आहे, पोटाच्या खाली तिथं मी स्टार केलाय बघा. त्या स्टारच्या तिथं काय करायचं, तुम्हाला हात दाबून धरायचा आहे. त्यामुळे हाताला काय होतात, श्वास आत घेतला किंवा श्वास बाहेर सोडला की हाताला काय होणार, ठोके जाणवणार. ओके, आणि इथं पल्सेस मागच्या साईडला थर्मोमीटर. ओके, लेट्स सी दिस नॉर्मल रेस्पिरेशन रेट बघा किती आहे. कॅटलचा नॉर्मल रेस्पिरेशन रेट निघाला 12 ते 16, 12 to 16. बफेलो किती आहे, 15 to 20. डॉगचा किती आहे, 20 to 50. शिप गोटचा किती आहे, 10 to 20. हॉर्सचा किती आहे, 8 to 16. आणि पोल्ट्री बर्डचा आहे 5 to 45. देन टेम्परेचरचं सांगितलं मी तुम्हाला, इन्सर्टिंग कुठं करायचंय आणि काय करायचंय. आता हे बघा, नॉर्मल रेंज ऑफ द टेम्परेचर कॅटल. ओके, फॅरेनहाइट मध्ये जर घेतलं थर्मोमीटर तर 101.5 to 102.5. सेल्सिअस जर बघितलं तर 30 to 38.5. देन शिपगोटचं टेम्परेचर आहे 38.5 to 40 डिग्री सेल्सिअस. डॉगचं टेम्परेचर 38 to 38.5. फाऊल कोंबडीचं टेम्परेचर सगळ्यात जास्त पाहायला मिळतं 40.5 to 41.5. आणि बफेलोचं मिळतं 37 to 39.5. एवढं हे नॉर्मल टेम्परेचर आहे. ह्याच्यावरती जर टेम्परेचर गेलं तर अॅनिमल्स आर अनहेल्दी कंडिशन. ओके, जनावरला काय ताप आलेला आहे ओळखायचं. ताप आल्यानंतर जनावर काय होतं, किंवा कुठलाही रेस्पिरेशन रेट, पल्स रेट किंवा ताप जर आला तर जनावर काय होतं, रेस्टलेस होतं, काही खात नाही. तसंच काय होतं, नुसतं बसून राहतं, किंवा काय काय गायी जास्त हंबरतात, किंवा ड्रिंकिंग कॅपॅसिटी वाढती, पाणी जास्त पिण्याचं प्रमाण वाढतं आणि खाण्याचं प्रमाण कमी होतं, गायी सारख्या बसून अशा राहतात. ओके, यावेळेस ओळखायचं की अॅनिमल्स आर अनहेल्दी कंडिशन. तर दुसरा एक हे आहे की अॅनिमल जर अनहेल्दी ओळखायचं असेल तर आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये बघितलंय, दॅट इज अ मजल. ओके, बॉडी पार्ट्स. मजल म्हणजे काय, नाकपुड्या ज्या असतात दोन, नाकपुडीच्या वरचा जो काळा भाग असतो त्याला म्हणलं जातं मजल. हे मजल काय असतं, ज्यावेळेस अॅनिमल हेल्दी कंडिशन मध्ये असते, अॅनिमल ज्यावेळेस चांगलं निरोगी असतं त्यावेळी मजल हे काळ्या कलरचं ओलसर असतं. आणि ज्यावेळेस जनावर अनहेल्दी कंडिशन कडे जायला चालू होतं त्यावेळेस हे मजल काय होतं, काळ्या कलरचं सुकत जातं, असं कोरडं पाहायला आपल्याला मिळतं.
त्यावेळेस म्हणायचं की अॅनिमलला काहीतरी झालेलं आहे, एकतर तापमान तरी वाढलंय किंवा पल्सेस तरी बिघडलेत किंवा रेस्पिरेशन रेट तरी बिघडलेला आहे, असे या आपल्याला बाह्य स्वरूपावरनं समजतंय. ओके, हे खाली गाईला ऑब्झर्वेशन किती हार्ट असतात? हा गाईला किती हार्ट असतात? गाईला, म्हशीला? हार्ट मनुष्याला हृदय? हृदय एकच असतं गाईला, मनुष्याचं आहे तसंच. फक्त लिव्हर 3 असतात गाई आणि गाईला? माणसामध्ये काय हा लिव्हर काय तर जास्त असतं ना गाईला? अहो, गाई फक्त 4 कंपार्टमेंट मध्ये आणि ह्युमन 2 कंपार्टमेंट मध्ये चालतो. माणसाला 2 कंपार्टमेंट आहेत आणि गाईला 4 कंपार्टमेंट आहेत. लिव्हर सुद्धा एकच असतं, हृदय सुद्धा एकच असतं. लक्षात आलं? किडनी 2 माणसासारखंच, फक्त गाई 4 कंपार्टमेंट मध्ये खाती पचवती, माणूस 2 कंपार्टमेंट मध्ये खातो आणि पचवतो, एवढाच फरक आहे. ओके, गाई ही काय आहे, सस्तन प्राणीमध्ये आहे, माणूस सुद्धा सस्तन प्राणीमध्येच मोडतो. फक्त गायीमध्ये रुमिनेशन प्रक्रिया चालते, रवंत करणे. माणूस हा काय नॉन रुमिनंट आहे, तो काय रवंत करत नाही, एवढाच फरक आहे. बाकी सगळे अवयव एकच, फक्त लेग्स 4 आहेत, मनुष्याला 2 आहेत. ओके, अजून काय प्रॉब्लेम आहे का? हे खाली ऑब्झर्वेशन दिलेत बघा, खाली तिथं अॅनिमल, 4 अॅनिमलचं तुम्हाला डाटा घ्यायचा आहे. त्याचं टेम्परेचर, पल्स रेट, रेस्पिरेशन रेट आणि रिमोट द्यायचं. जर त्या अॅनिमलचं टेम्परेचर जास्त असेल तर मग तिथे काय द्यायचं, द अॅनिमल्स आर इल कंडिशन, म्हणजे आजारी आहे, असा रिमार्क लिहायचा आहे. हे तुमच्या जवळचं वेटरनरियन हॉस्पिटलशी संपर्क साधा आणि तिथं त्या जनावरांच्या त्या वेटरनरियन कडनं समोर तुम्ही काय करायचंय, रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे डाटा, आणि हा तुमच्या प्रॅक्टिकलच्या मॅन्युअल मध्ये लिहायचा आहे. ओके, प्रॅक्टिकलच्या मॅन्युअल मध्ये प्रश्न उत्तर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय करायची, सोडवायची आहेत. आतापर्यंत मी जवळपास 30-35 जणांची तुमची पुस्तक आणि प्रॅक्टिकलचे मॅन्युअल पाठवून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी लिहायला चालू करा. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी घ्या आणि रेकॉर्डिंग करायला चालू करा, लिहायला चालू करा. तुमची आता 10-15 दिवसात मिड टर्म येईल. ओके, त्यावेळेस तुम्हाला मटेरियल लिहायला पाहिजे, लिहिताना तुमच्याकडे पुस्तकं वगैरे अवेलेबल पाहिजेत. अजून कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? एक्सरसाइज मध्ये काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? काय प्रॉब्लेम असले तर विचारा. ओके, काय प्रॉब्लेम नाही कुणाला? एंड करतो आता मी. ओके, थँक्स अ लॉट.